नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पहा, इतिहासावरील परीक्षेत वारंवार विचारले जाणारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेले आहेत. आणि प्रश्न पहिला आहे, 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? याचं उत्तर आहे स्वामी श्रद्धानंद यांनी भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा, फिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठवला होता? याचं उत्तर असणार आहे रमाबाई रानडे यांनी हा आवाज उठवला होता. पुढचा प्रश्न तिसरा आहे, 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, न्यायमूर्ती एस के दार. प्रश्न चौथा आहे, जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे? जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व रमाबाई रानडे यांनी केलेले आहे. पुढचा प्रश्न पाचवा आहे, रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केलेले होते? याचं उत्तर असणार आहे कृष्णाजी सदाशिव सिकंदर यांनी हवाली केलेले होते. प्रश्न सहावा आहे, सतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लिमेंटकडे एक अर्ज केला गेला होता. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राम मोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची सही होती? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, जगन्नाथ शंकर शेट्टी यांची सही होती. प्रश्न क्रमांक 7वा बी, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसार मंडळ या संस्थेची स्थापना ही ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली होती? महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असणार आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ही चळवळ उभारली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 9 आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने कोणाला आजीव सदस्यत्व बहाल केलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे धोंडो केशव कर्वे यांना आजीव सदस्यत्व बहाल केलेले होते. पुढचा प्रश्न क्रमांक 10 आहे, कोणत्या ठिकाणी आदिवासी भिल्ल बांधवांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, खानदेश या भागात आदिवासी भिल्ल बांधवांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता. पुढचा प्रश्न क्रमांक 11 आहे, 1912 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम कोणी आयोजित केलेला होता? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, विरा शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी हा सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पुढचा प्रश्न काय आहे पाहूया. क्रमांक 12 आहे, जाती व्यवस्थेतून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण समाज रचनेची पुनर्मांडणी करण्याचा विचार सर्वप्रथम कोणत्या समाज सुधारकाने मांडला होता? पुनर्मांडणी करण्याचा विचार सर्वप्रथम ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे महात्मा फुले यांनी हा विचार मांडला होता. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवलेली होती? मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, विठ्ठल रामजी शिंदे यांनी ही परिषद भरवलेली होती. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय महिला परिषदेची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, 1904 मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना ही झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी सारा बंदीची चळवळ कोणी उभारलेली होती? शेतकऱ्यांसाठी सारा बंदीची चळवळ कोणी उभारलेली होती? याचं उत्तर असणार आहे साने गुरुजी यांनी ही चळवळ उभारलेली होती. तर पुढच्या बांधवांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली होती? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, शिवराम जानबा कांबळे यांनी ही सासवडच्या सभेत मागणी केलेली होती. पुढचा प्रश्न हा आहे, खालीलपैकी नानासाहेब पेशवा
म्हणून कोणाला ओळखले जाते? म्हणजेच नानासाहेब पेशवा यांचे नाव काय आहे पहा. बाळाजी बाजीराव हे नानासाहेब पेशवा म्हणून ओळखले जात होते. हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे शोधण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली होती? असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र जाधव. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते? कोणत्या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अखिल भारतीय महिला परिषद या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे कृष्णाजी प्रभाकर खांडेलकरांनी दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारे अभियांत्रिकी म्हणजेच अभियंता कोण होते? अभियंता म्हणजे कोण आहेत? इंजिनियर. इंजिनियर कोण होते? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 भालचंद्र केतकर यांचे नाव आहे. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात पिरखान या नावाने सक्रिय भाग घेतलेला होता? कोणत्या नावाने घेतला होता? पिरखार या नावाने सक्रिय भाग घेतलेला होता. यांचे नाव आहे ऑप्शन क्रमांक 1 पांडुरंग सदाशिव खानकोजे यांनी सक्रिय भाग घेतलेला होता. पुढचा प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र सभा या संस्थेची स्थापना कुठे झालेली होती? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभा याची स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1930 साली मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केलेले होते? ते याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अविंदकाबाई गोखले यांनी 1930च्या मिठाग्रहाच्या सत्याग्रहात नेतृत्व केलेले होते. पुढचा प्रश्न आहे 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केलेला होता? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 कोळी समाजाच्या बांधवांनी 1839 मध्ये पुणे येथे उठाव केलेला होता. पुढचा प्रश्न आहे महात्मा मुन्शी रामवीज म्हणजे काय आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 स्वामी श्रद्धानंद म्हणजे महात्मा मुन्शी रामवीज आहे. पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग प्रश्न आहे न्यू इंग्लिश स्कूल पुणे याचे संस्थापक सदस्य कोण होते? लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या संस्थेचे सदस्य आहे. सन 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लाचे नेते कोण होते? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 दौलत सिंग हे 1869 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर भाऊ दाजी लाड हे ईस्ट इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातील क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली होती? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 किचवध या नाटकामुळे क्रांतिकारकांना संघर्ष करण्याची प्रेरणा मिळालेली होती. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते. पुढचा प्रश्न आहे सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेल्या रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्यांनी कुणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला होता? याचं उत्तर असणार आहे आदिवासी बांधवांना संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला होता. पुढचा प्रश्न आहे संवनीय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात गिरणी कामगार हे आघाडीवर होते म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 गिरणी कामगार. पुढचा प्रश्न सन 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना
समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केलेले होते? हा लढा तीव्र करण्याचे काम हे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असणार आहे नाना पेशवे यांनी हा लढा तीव्र करण्याचे काम केलेले होते. पुढचा प्रश्न, अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य हे प्रार्थना समाज या संघटनेने केलेले आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रार्थना समाज. देश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला होता? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 नांदूर शिगोटे या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला होता. नांदूर शिगोटे इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आलेले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 रेकॉर्डचा खंड सिद्धांत. हा यानुसार इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी 1889च्या मुंबई काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या 2 महिला प्रतिनिधित्व कोण होत्या? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर हे या प्रतिनिधित्व करत होत्या. पुढचा प्रश्न आहे किसान सभेचे पहिले अधिवेशन हे कधी आणि कोठे भरलेले होते? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 टिटवाळा म्हणजेच मुंबईतील टिटवाळा या ठिकाणी 1945 साली किसान सभेचे पहिले अधिवेशन भरण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न आहे लक्ष देऊन पहा. भेटेन 9 महिन्यांनी ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्यांना उद्देशून लिहिलेली होती? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 कुंजविहार या दिली होती. परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्ट आहे? यातील 3 उद्दिष्ट आहेत महत्वाचे. जाती संस्था नष्ट करणे, स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे, मूर्ती पूजा करण्यास उत्तेजन करणे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या YouTube चॅनलवर बघायला मिळतील. तर चला